तरच बरोबर तरच सागाच्या प्रतिमेसमोर यायचे. तरी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पंतप्रधान माजी पंतप्रधान स्वर्गीय चौधरी चरणसिंह यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रतिमेचं पूजन आपले पाहुणे कार्यक्रमाचे पाहुणे बालाजी लोकरे तसेच सचिन जाधव साहेब, बाळंबीचे विद्यमान सरपंच गायकवाड सर, ग्रामसेवक तांबोळी मॅडम, आमचे सहकारी युवक नेते पांडुरंग चौगुले, वसंतरावचे माळी, नेंबर, शिवाजी दोडके यांच्या उपस्थितीत प्रतिमेचं पूजन होत आहे. काही तांत्रिक कारणानुसार प्रतिमा उपलब्ध झाली नाही, तर डिजिटल वर जी उपलब्ध प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं पूजन आपण करीत आहोत. शिवाजी मी पुन्हा एकदा विनंती करतोय, समोरचे शेतकरी बांधव बसलेले त्यांनी एका कार्यक्रमामध्ये समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अशा रीतीनं समोर तिकडे घ्या साईडला आहे. आदेश कशा बसायला काय अन्ना अशा रीतीनं प्रतिमेचं पूजन इथं संपन्न झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर
आपल्या गावचे ग्रामसेवक श्रीमती तांबोळी मॅडम यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. सर्वांना शुभ सकाळ. आज दिनांक 23 डिसेंबर 2024 आणि हाच दिवस 23 डिसेंबर 1902 हा आपले भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरणसिंगजी यांचा जन्मदिवस आपण 2001 पासून राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो. तर आम्हाला माहिती की आपल्या देशामध्ये 70 ते 80% लोकांचा व्यवसाय जो आहे तो शेती आहे. शेती ही आपली माय आहे आणि शेतीवरतीच आपलं पोट भागते आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. तर ते शेती करणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत, आपला बळीराजा आहे, त्या बळीराजाचा सन्मान करणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि शेती जी आहे ही अविरत चालत राहणं हे पण आजच्या काळाची गरज आहे. तर शेती करणाऱ्या बळीराजाचा सन्मान करण्यासाठी आज आपण ग्रामपंचायत बाळवणीतर्फे राष्ट्रीय शेतकरी दिवस हा साजरा करत आहोत. तर चौधरी चरणसिंगजी यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 व मृत्यू 29 मे 1987 आणि वयाच्या 84 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर जुलै 1979 ते ऑगस्ट 1979 या तब्बल 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते आपल्या भारताचे पंतप्रधान होते आणि त्या आधीच्या काळामध्ये एक 6 महिने काळामध्ये ते प्रभारी पंतप्रधान होते. तर हा जो 6 ते 7 महिन्याचा जो कालावधी आहे, या एवढ्याच कालावधीमध्ये त्यांनी जे काही काम केलं ते सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठी केलं. आपण ऍग्रिकल्चर रिफॉर्म्स जे म्हणतो ते चौधरी चरणसिंगजी यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच सन्मानार्थ आपण आज हा 23 डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो. तर आपल्या बाळवणी गावातील जे शेतकरी आहेत त्यांना आधुनिक शेतीचं ज्ञान जे आहे ते देण्यासाठी किंवा युवा पिढी जी आहे त्यांना शेतीचं महत्त्व कळण्यासाठी किंवा त्यांनी शेती करत राहावी यासाठी आपण आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय बालाजी लोकरे साहेब व सचिन जाधव साहेब यांना आपण इथं बोलवलेलं आहे. तर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक शेतकरी नारायण सुखदेव मोरे यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. नारायण तात्या समोर या. तसेच ज्यांनी आयुष्यभर या मायमाऊलीमध्ये शेतीमध्ये कष्ट केलं अशा ज्येष्ठ नागरिकांना आपण मान देणं अतिशय औचित्याचं असतो. त्या निमित्तानं नारायण तात्या यांना अध्यक्ष स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंकुश गायकवाड मामा यांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचं. निस्तं पद घेणं सोपं नसतं मामा, जबाबदारी स्वीकारावं लागतात. आपल्याला कळकळीची विनंती आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच ज्येष्ठ शेतकरी श्रीरंगांना कामगार नेते यांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान आपल्या गावात ज्येष्ठ शेतकरी नारायण मोरे यांनी स्वीकारावं अशी जी सूचना मांडली, या सूचनेला ग्रामपंचायत बाळवणी यांच्या वतीनं मी पूर्णपणे अनुमोदन देत आहे. धन्यवाद. श्रीरंगांना समोर यायचं, स्थानापन्न व्हायचं. ज्येष्ठांना जो मान मिळतो त्यांनी स्वीकारायचा आहे. यानंतर पाहुण्यांचं स्वागत समारंभ होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण तात्या यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी लोकरे यांचा स्वागत सन्मान होत आहे. त्यांनी समोर यायचे. हे पहा, पत्रकार हुकुमबाई मुलानी थोड्या वेळासाठी आपण कार्यक्रमाकडे येऊन जायचे. तुमच्या वाचून महत्वाचं काम टाकलेलं आहे. फेटा कोणाला बांधायला येते?
हुकुमबाई 5 मिनिटं काढून आपण इकडे यायचं आहे. बापू देवकर, विशंभर मोरे यांच्यापैकी कोणी असते तरी फेटा बांधण्यासाठी यायचं आहे. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता ऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागलेला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी लढ्या मनगटाचं जोर लावून ताटला घरी अंधार एकजूट होऊन दिवा देऊ तेज यानंतर लोकरे साहेबांना सहकारी सचिन जाधव साहेबांना सन्मान डॉक्टर कृषी साहेब मंगळवेढा यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मी विनंती करतो. कृषी साहेब लासूरकर साहेब यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकरी साहेबांचे सहकारी सचिन जाधव बेगमपूरकर यांचा सत्कार इथं संपन्न होत आहे. तसेच त्यांचे सहकारी अमर डोके यांचाही सन्मान ग्रामस्थाच्या वतीनं श्रीरंगांना यांना विनंती आहे की पाहुणे आपण डोके साहेब यांचा सन्मान आपण करावा तो त्यांनी स्वीकारावा. दिवा देऊ तेज यानंतर या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतील आपले नेते सहकारी पांडुरंग चौगुले साहेब, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दामाजी पांडुरंग चौगुले यांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण मार्गदर्शन करा. आज आपल्या पालघर गावामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस म्हणून हा शेतकरी दिन साजरा करण्यात येतो आणि आपल्या गावामध्ये प्रथमतः हा दिवस असा कार्यक्रम अशा प्रकारचा होतोय. आनंद आहे सगळ्यांना. कमीत कमी इथल्या सामान्य शेतकऱ्यांना माहीतच झालं शेतकरी दिन आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले बालाजी लोकरे सर, सचिन जाधव सर, लासूरकर, आपले कृषी साहेब
आमच्या ग्रामसेविका दामोळे मॅडम, सरपंच, गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी, शेतकरी आणि मित्र, असे कार्यक्रम सातत्यानं होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रातलं मार्गदर्शन होणं आवश्यक आहे आणि असे कार्यक्रम सातत्यानं खेडोपाडी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी गरजेचे आहे. शेतकरी हा, आता मॅडमने सांगितलं की 70-80% हा कृषी प्रधान देश आहे, शेतकऱ्यावर अवलंबून असणारा देश आहे. पण वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. आम्ही अनुभवतोय. शेतकरी हा आपल्या सगळ्या संकटावर मात करून आपला प्रपंच चालवतो. साहेब, आमचं हे दुष्काळी भागातलं गाव आहे. गेले 25-30 वर्ष पाणी मिळावं म्हणून हा भागातला लढा चालू आहे. पण अद्यापर्यंत आम्हाला पाणी मिळालं मिळेल भविष्यात. शेतकऱ्यांना काय लागतं, वीज आणि पाणी झाल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीनं थोडी जरी शेती असली तरी चांगल्या पद्धतीने शेती करून आम्ही वाटचाल आमच्या प्रपंचात करू शकतोय. पण या सगळ्या गोष्टी करत असताना शासनाचे निर्णय, शासन कोणाचे असू द्या, पण शेतकरी हा केंद्रबिंदू समजून तिथल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी, देश चालवणाऱ्या मंडळींनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यासाठी काय करता येते, शेतकरी कसा उभारला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. पण प्रामुख्यानं अशा प्रकारे आम्हाला दिसत नाही. मग शेतकऱ्याला ठिबकचं अनुदान असू द्या, अजून कुठल्या फळबागांचं अनुदान असू द्या, हे दिलं जातंय, काय म्हणत नाही आम्ही. पण ह्याच्याही पुढे जाऊ, शेतकरी जर जगला तर देश जगणार, आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं आजच्या या शेतकरी दिनानिमित्त जरी राज्य शासनानं आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्याबद्दल मोठ्या प्रकारचा निर्णय जर घेतले तर आनंदाची बाब आहे. मी जास्त बोलत नाही, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे पाहुणे मंडळी आलेले आहेत. ह्या दुष्काळी पट्ट्यातले, त्या भागातले काम करणारे शेतकरी, शेतीवर प्रपंच सावरत नाही म्हणून दुधाकडे वळणारे शेतकरी, कोंबड्याकडे वळणारे शेतकरी, अनेक पद्धतीने आपला प्रपंच सावरणारे शेतकरी. पण दुधाच्या दराची पण अवस्था अशी झाली आहे की दूध धंदा न परवडणारा झाला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार केला पाहिजे अशा दिनानिमित्त, आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचा शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न घेता प्रमुख पाहुण्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेअरमन साहेब. आपला परिसर कशा प्रकारे दुष्काळी आहे आणि अत्यल्प पावसामुळे कशा प्रकारे शेती इतकी अडचणीत आहे हे आम्हा सर्व शेतकरी युवकांसमोर आपण अतिशय मार्मिक शब्दामध्ये मांडलं, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर ज्यांची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत असे मार्गदर्शक युट्यूबर आपल्या शेजारच्या तालुक्यातील बेगमपूर गावचे रहिवासी बाळाजी डोकरे साहेब यांना विनंती आहे की आम्हा युवक शेतकऱ्यांना आपण संबोधित करा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, बरेचसे शेतकरी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतील की बाबा शेतकरी दिन साजरा होतोय आणि या शेतकरी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो आहे. मला अभिमान आहे की एक शेतकरी असून सुद्धा मला या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केले की बाबा तुम्ही मार्गदर्शन करा किंवा तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहा. म्हणजे काळ्यामध्ये काम करणारा तुमच्यासारखाच मी एक कार्यकर्ता आहे जो शेती अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याकडे माझा कल असतो. मुळात
आपल्या देशाला कृषी प्रधान म्हटलं गेलं. कृषी प्रधान असणाराच हा आपला देश आहे. ग्रामीण भागातली सगळी अर्थव्यवस्था ही कृषी याच्यावर अवलंबून आहे. कृषी हा पाठीचा कणा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार. परंतु मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूपसा काळ विचित्र अशा काळातून आपला देश मार्गक्रमण करत आला. लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. प्रसंग असा होता, आपलं युद्ध सुरू होतं आणि युद्ध सुरू असताना परिस्थिती अशी झाली की आपलं सैनिक पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या ताकदीने लढत होतं. परंतु अमेरिकेचा एक फोन येतो आणि सांगितलं जातं लाल बहादूर शास्त्रीजींना की तुम्ही तुमचं हे जे युद्ध चालू आहे त्यातून तुम्ही माघार घ्या, नाहीतर तुम्हाला मिळणारा जो लाल गहू आहे तो आम्ही बंद करू. प्रचंड त्या दिवशीची जी संध्याकाळ होती त्या दिवशी पंतप्रधान म्हणजे आपले पंतप्रधान पूर्वी आपल्याला रेडिओवरून संवाद साधण्याची एक पद्धत असायची आणि देशाला संबोधित करायचं होतं की रोज असं अपडेट द्यावे लागायचे आहे की आपण युद्धामध्ये कुठपर्यंत आलोय. परिस्थिती एवढी गंभीर झाली, एवढी मोठी लोकसंख्या देशाची, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी नव्हतो आणि अशा पद्धतीमध्ये परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावून एकीकडे आपलं सैनिक लढतंय आणि एकीकडे मात्र आपल्यावर अशा पद्धतीचं निर्बंध लादलं जात आहे. अतिशय दुर्दैवी असं ते चित्र होतं. लाल बहादूर शास्त्रींनी घरी सांगितलं आता काय करायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये विचार सुरू होता. त्यांनी ट्रायल घेतली. पहिली 2 दिवस उपाशी, एक टाइम उपाशी राहण्याची ट्रायल घरी घेतली. घरी त्यांनी सांगितलं की आपण एक टाइम उपाशी राहून 2 दिवस बघूया काय परिस्थिती होते. त्यांना ते जमलं, म्हणजे त्यांना ते लक्षात आलं की बाबा एक टाइम उपाशी आपण राहू शकतो देशासाठी. त्यांनी दुसऱ्या दिवशी फोनवरून रेडिओवरून संवाद साधला. अखंड देशाला त्यांनी सांगितलं की शनिवार रविवार या 2 दिवशी आपण फास्ट करूया, उपवास करूया, परंतु युद्ध चालू ठेवूया. जरी गहू नाही आला तरी हरकत नाही, परंतु आपला जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान यामध्ये टिकवला गेला पाहिजे. परिस्थिती तशी झाली, लोकांनी आव्हानाला प्रतिसाद दिला आणि अखंड भारत देश 2 दिवस एक वेळ उपाशी झोपत होता. ही आपल्या देशाची परिस्थिती. युद्ध झालं, आपण सगळं युद्ध जिंकलं, सगळं झालं, परंतु यातून एक गोष्ट लक्षात आली त्यांच्या की या देशाला जर स्वयंपूर्ण बनवायचं असेल तर आपल्याला शेतीमध्ये क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि परतच्या काळामध्ये बरंच काम हे शेती क्षेत्रामध्ये झालं. त्या काळातली आपली पिढी जी आजही या ठिकाणी उपस्थित आहे, खरं तर आपण ज्याला म्हणतो म्हणजे लेणं आणि निसर्गानं जी माणसं घडवली म्हणजे अखंड आयुष्य शेतकरी म्हणून एकच लेबल घेऊन जगलेली बरीचशी माणसं मला आज इथं दिसतात. मी बऱ्याच ठिकाणी मला ज्यावेळेस बोलवलं जातं संख्या कमी राहते, परंतु आज आवर्जून मला सांगायचं की तरुणांच्या बरोबर ही सुद्धा वर्ग ज्यांनी शेतीमधली सगळी क्रांती बघितल्या, अडचणी बघितल्या, दुष्काळ मोठमोठे बघितले, खूप प्रतिकूल काळ बघितला. खूप म्हणजे शेतकरी मित्रांनो, पोटाला चिमटा घेण्याचा दिवस आज कोणाच्याही आयुष्यामध्ये आज आपल्या येत नाही. परंतु एक काळ या लोकांनी असा जगलाय की जगाची भूक भागवली असेल परंतु स्वतःचा फाटका प्रपंच मात्र करताना अनेक अडचणी या लोकांना आहेत. पण तरी सुद्धा या शेतीवर, या मातीवरची जी निष्ठा आहे ती खरंच वाखाणण्याजोगी. म्हणजे सगळं काही मिळालं आपल्याला तरी सुद्धा ही निष्ठा टिकवणं अवघड असतं. मग आयुष्यभर फक्त कष्ट आणि कष्ट करून या काळ्या आईची जी सेवा आपल्या लोकांनी केलेली आहे त्याला या जगाच्या पाठीवर कुठंच करू. खूप निष्ठेनं केला जाणारा हा व्यवसाय. म्हणजे पूर्वी लोक दुष्काळ पडायचा, आज खरं तर निष्ठेच्या बाबतीत आपण थोडंसं कमी आहे. आपल्याला काळ्या आईचं महत्व तसं त्या मानानं कमी लक्षात आलेलं आहे. परंतु पहिली जी पिढी होती आपली, या बघा दुष्काळ पडलाय, घरात त्यातून पहिल्या धान्य आहे, परंतु काळ्या आईची वटी मी भरणार म्हणून पदार्थ जे खायला ठेवलेला आहे त्याच्यातलं सुद्धा धान्य नेऊन या काळ्या आईची ओटी भरण्याचा काम पूर्वी आपल्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे जिथं ते उगवून येऊ शकत नाही माहिती असून सुद्धा फक्त काळ्या आईची ओटी भरायची म्हणून ही सगळी निष्ठेपोटी केला जाणारा हा व्यवसाय. म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्याच्या डीएनए मध्ये शेती, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या रक्तामध्ये शेती. शेतीच्या जीवावर आपण आपली मुलं शिकवली असतील, घडवली असतील, मुलींची लग्न केली असतील, घरं बांधली असतील,
त्याच्या मागे प्रचंड कष्ट आपल्या पहिल्या पिढीने घेतलेला आहे हे आपल्याला विचारतात आलं. मग आपण युवा शेतकरी म्हणून आपली भूमिका काय? आपल्या पूर्वजांनी जो आता पूर्वीचा काळ तुम्ही बऱ्याच जणांना विचारा, म्हणजे अशा अडचणी असायच्या, लग्न असायचं घरामध्ये, पैसा नसायचा गाठीला आणि त्याच्यासाठी 1-2 एकर जमीन घाणवट ठेवली जायची. आणि ही घाणवट ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी माझ्या स्वतःच्या आज्यानं 16 वर्ष एकाच मालकामध्ये साल घातली. म्हणजे ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये या लोकांना प्रचंड अडचणी आल्या, परंतु यांनी ही वारसा म्हणून जपलेली शेती आहे. या शेतीला तुमच्या हातामध्ये देता यावं म्हणून आयुष्यातली 14, 15 वर्ष यांनी कष्टात घालवली. आणि त्याच्यामुळे या शेतीची जी महती आहे, या शेतीचं जे महत्व आहे ते आपल्या लेखी अजिबात कमी असतात कामा. आपण एक वेळ स्वतःचा जीव घाण ठेवू, पण या शेतीला आपण नख लावण्याचं किंवा विकण्याचं काम कधीच करायला नाही मित्रांनो, हे मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. खूप मोठी प्रचंड संधी आज आपल्या दारामध्ये, खूप मोठं शास्त्र प्रगत झालंय, खूप आधुनिक टेक्निक आता सगळ्या आपल्या किमतीला आहे. आता आपल्याला मोठ चालवत बसायची गरज नाही. माझा आजोबा ज्यांना आयुष्यभर मोठ मारली, त्या मोठ मधनं येणारं कष्टाचं पाणी याच्यासाठी म्हणतो की ते प्रत्येक हे आल्यानंतर थोडंसं पाणी यायचं आणि तो दंड वाहता राहायचा. पहिल्यांदा इंजिन बसवलं किर्लोस्करचं, त्या किर्लोस्करच्या इंजिनातनं पडणारं पाणी बघितलं आजोबानं. एकत्र कुटुंब पद्धती, खूप मोठा घराचा पसारा होता, या लोकांची पोटं भरणं सोपं नाही ही त्या माणसाला माहिती होतं. आणि एक असा प्रसंग आला की ते पाणी बघितल्यानंतर 2 दिवस माझा आजा हसत होता आणि आपलं आता लय चांगलं होणार आहे, आता आपलं लय चांगलं होणार आहे, 2 दिवस म्हणत राहिला. आणि त्या काळात त्याला हर्षवायू म्हणायची किंवा काही म्हणायचे, त्याच्यात त्यांनी जीव सोडला अक्षरशः. हे प्रेम आहे, हे निष्ठा आहे. आणि ही निष्ठा आपल्या खांद्यावर ओझं बनून आज आपल्या खांद्यावर आपल्याला घ्यावी लागणार आहे. जर एवढं प्रेम त्या मातीवर आमच्या लोकांनी केलं असेल, जर एवढी निष्ठा त्या काळ्या आईबद्दल आमच्या लोकांनी बाळगली असेल, तर तेवढ्या ताकदीनं, तेवढ्या द्वेषानं आज ती जमीन पिकवणं आणि त्या जमिनीतनं आपल्या घरामध्ये समृद्धी आणणं हे सुद्धा आता आपलं काम आहे किंवा ते आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे मित्रांनो. आपल्याला आज ड्रिप इरिगेशन आहे, आज कुणाच्याही हातामध्ये खोऱ्या नाही, कुणाला रोज बेडगम खोऱ्या घेऊन दारं धरत बसायची वेळ नाही. आता ट्रॅक्टर आले, बैल वगैरे आपलं खूप. आता तसं बघायला गेलं तर तो एका पद्धतीनं बघायला गेलं तर आपल्या बऱ्याच पद्धती, आपल्या चांगल्या पद्धती सुद्धा आपल्या हातनं सुटत आहेत. म्हणजे आपल्याला कोळप डुब, तुम्ही जे मातीची भर लावणं असेल किंवा पिकांना मातीचा आधार देण्याची पद्धत असेल, गवताचं आंतरमशागतीचं जे टेक्निक होतं जुन्या लोकांचं, ते आज जाते आणि त्याची जागा तणनाशक घेतात. ही तणनाशक काय करतात वगैरे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बोलू. प्रचंड वाईट पण त्याच्यातून चालू आहे. परंतु मित्रांनो, शेती आपल्याला पिकवावी लागणार, शेतीतून आपल्याला पैसा मिळवावा लागणार आणि तरच आपण शेतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये तडजोड राहू शकतो. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? निश्चितपणानं मला ज्यावेळेस मी भाळवणी ऐकलं, मला माहिती होतं मंगळवेढा तालुक्यातला बराचसा भाग हा पाण्यासाठी संघर्ष करतोय. अनेक भागामध्ये पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. पण मला शेतकरी मित्रांनो, मी अनेक वर्षे या सगळ्या पिकामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हक्कानं सांगतो, तुम्ही ते डोक्यातनं काढा. उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी नसतं हा विषय तुम्ही डोक्यातनं काढा. तरकारी पिकामधली सगळ्यात मोठी संधी ही जूनला सुरू होती आणि ती चांगली दिवाळीनंतर 1-1.5 महिन्यापर्यंत चांगली संधी आपल्याला राहत असते. आणि मला वाटतं बऱ्याच भागामध्ये त्यावेळेस पाण्याची उपलब्धता असते. त्यामुळं जो काय पैसा मिळवण्याचा काळ आहे, जो काय आता माझ्यासारख्या शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा जर सीझन कुठला असेल तर तो पावसाळी हंगामामध्ये सगळ्यात जास्त अडचणी या शेती मालाचं उत्पादन घेण्यामध्ये येत असतात. आपल्या सांगोल्याचं जे डाळिंब आहे त्याला GI मानांकन मिळालं, सगळं मिळालं, मान्य. पण ते का मिळालं तर अतिशय कमी पावसाचा प्रदेश, रोगराईचं प्रमाण कमी आणि त्याच्यामुळं जून जुलैला सेटिंग होणं डाळिंब मध्ये एवढं सोपं नाही. परंतु ते आपल्यामध्ये होतं कारण आपल्याकडे कोरडी हवा चालती, ऊन जास्त नसतं आणि पाऊसही कमी प्रमाणात असतो. त्याच्यामुळं भाजीपाला पिकामध्ये सुद्धा तसंच आहे. आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पहिल्या 2-3 महिन्यामध्ये पडत नाही
आणि त्याच्यामुळं तुलनेनं महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कोकणातले 5 जिल्हे दिसतील डोळ्यासमोर. अख्खा महाराष्ट्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणला इथं बसल्यानंतर तर त्या 5 जिल्ह्यामध्ये रोज पाऊस पडतो आणि तिथं भाजीची पेंडी सुद्धा इथून आपल्या इथून तिथं 5 जिल्ह्यामध्ये जात असते. म्हणजे अशा पद्धतीचा सगळा भाजीपाला नाशिकचा जो सातपुडा पर्वतरांगेचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि मराठवाड्यामध्ये पाऊस कमी असतो त्यामुळे तिथं सुद्धा उत्पादन कमी असतं आणि आपल्याला एक सुवर्ण संधी त्या काळामध्ये उत्पादन घेण्याची मिळत असते. त्याच्यामुळं टोमॅटो असेल, आता तुम्ही काही लोकांनी मी स्वतः शेतामध्ये 7 प्लॉट यावर्षी केले टोमॅटोचे. ज्या दिवशी सर IMDचा अंदाज आला की यावर्षी पावसाचं प्रमाण हे जास्त राहणार आहे त्या दिवशी मी तयारी करून ठेवली होती की या वर्षी टोमॅटोमध्ये खूप मोठं काम आपल्याला करायचं. कारण काय असावं तर ज्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या वर्षी भाजीपाल्याला दर जास्त असतो. म्हणजे इकडे पाऊस जास्त चालू झाला तर आपण आपल्या शेतामध्ये एखादं तरी भाजीपाल्याचं पीक केलं पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल कोबी पासून टोमॅटो पासून सगळ्या पिकामध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पैसे शेतकऱ्यांचे झाले. अडचणी आल्या, खूप मोठ्या अडचणी येतात, परंतु जास्त उत्पादन न घेता सुद्धा म्हणजे तुम्हाला 3000-2000 कॅरेट काढायची गरज नाही टोमॅटोमध्ये तर तुमचे 700-800 कॅरेट निघाले तरी दर चांगले असल्यामुळे तुमचे 5-6 लाख रुपये तुमचे सहजासहजी टोमॅटो सारख्या पिकामध्ये होऊ शकतात. त्यामुळे भाजीपाला पिकांना संधी ही कायम राहणार आहे. आज तर परिस्थिती अशी आहे की हा महाकाय देश आहे. या देशामध्ये उत्तर भारतातल्या 15 राज्यामधलं मागणी ही महाराष्ट्राच्या बोकांडी येऊन पडते. म्हणजे या लोकांना आता माझे 7 खरबुजाचे प्लॉट मिळाले आणि मला माहिती आहे उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर वाढायला सुरू होईल त्यावेळेस एकमेव पिकवणारं राज्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आज कर्नाटकची आज ही परिस्थिती बघाल तर तिथं अनेक चक्रीवादळ चालूच आहे, डिप्रेशन तयार होत आहे, 3-4 डिप्रेशन झाली, सारखा पाऊस चालू आहे. त्याचेच प्रसाद म्हणून शेवटचं ढग जे आहे ते आपल्याकडे येत आहे. आणि खालच्या दक्षिण भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये 2 महिने आपल्यापेक्षा जास्त 1.5 महिना पाऊस राहतो. उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी राहते आणि माझा महाराष्ट्र ही माझ्या शेतकऱ्यासाठी एवढी मोठी संधी घेऊन येतो की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी म्हणजे मान्सून आल्यानंतर जातो जुलैमध्ये उत्तर भारतामध्ये, पण आमच्यात मात्र येतो 6 जून. म्हणजे 1 महिना आधी 2 महिना आधी भाजीपाला पिकं करायची संधी महाराष्ट्राला आधी मिळते. उन्हाळी हंगामामधली खरबूज कलिंगड किंवा इतर पिकं सुद्धा 2 महिने आधी करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि मग मार्केटिंगचा जर थोडासा अभ्यास आपल्या पोरांनी केला, पीक व्यवस्थापनाचा थोडाफार अभ्यास आपण केला आणि आपण जर शेतीमधली आव्हानं समजून घेतली तर या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात की त्याच्यातून तुमच्या एवढी प्रगती तुमच्या आसपास कुणीच करणार नाही. एवढी मोठी प्रगती आपल्याला शेतीच्या माध्यमातून सुद्धा करता येऊ शकते हे आपण समजून घेतलं पाहिजे. जितक्या अडचणी जास्त तितकं सोपं असतं. कारण तुम्हाला एक वेळ आता काही भागामध्ये असं आहे की तिथं लेबरची खूप मोठी अडचणी, परंतु तुम्ही जर इथं काम करत असला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या प्रश्नाला कमी सामोरं जावं लागतं. तुलनेनं मजुऱ्या सुद्धा कमी राहतात. इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तशी संधी राहते. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर असेल की उन्हाळ्यामध्येच पिकं घेतल्यावर पैसे होतात तर ते साफ खोट आहे. तुम्ही कधीही बघा म्हणजे पावसाळी हंगामामध्ये जे दर मिळतात ते तुम्हाला उन्हाळ्या हंगामामध्ये कधीच मिळत नाही. पाऊस एक अशी गोष्ट आहे, निसर्ग एक अशी गोष्ट आहे की जे दर नियंत्रित करत असते. म्हणजे तुमचे 20 तोडे होणारा प्लॉट 7 तोड्यामध्ये खराब होतो आणि 7 तोड्यामध्ये 2 महिने चालणारा प्लॉट जेव्हा तुमचा 3 आठवड्यामध्ये खराब होतो तेव्हा दुसऱ्या 10 शेतकऱ्याला तिथं संधी मिळालेली असते. त्याच्यामुळे सरप्लस पुरवठा ज्याला म्हणतो आपण, अतिरिक्त उत्पादन जे म्हणतो आपण, ते पावसाळ्या हंगामामध्ये होऊ शकत नाही. करपाजन्य रोग असतील, भुरी डावणी सारखे रोग असतील, किडी असतील, या सगळ्याचा मोठ्या प्रमाणावर अटॅक पावसाळ्या हंगामामध्ये असतो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही जरी दुष्काळी भागामध्ये असाल, जरी कमी पाण्याच्या भागामध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला तरकारी पिकाचं खूप मोठं भविष्य तुमच्या समोर आहे. याचं तुम्ही मनामध्ये निश्चितपणानं गुणगाठ बांधून घ्या. पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टीची ट्रायल तुम्ही शेतामध्ये घेऊ शकता. फळबागाची लागवड पण तसंच आहे. अनेक योजना फळबागा लागवडीसाठी आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. या योजना जरी असल्या तरी फळ पिकांचं सुद्धा तसं आहे. या कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तग धरून राहू शकतात आणि तुम्ही मग पावसाळी बहाराला त्याच्यावर
त्याचं नियोजन करून चांगलं उत्पादन घेऊ शकता. म्हणजे अडचणी या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागात तुम्ही कुणा एखाद्या सरकारी नोकराला जरी तुम्ही विचारलं तरी सुद्धा ते कटाळून गेल्यासारखी परिस्थिती आजच्या मितीला तुम्हाला दिसेल. संघर्ष आपल्या जीवनात अटळ आहे आणि तो सगळ्या पिढ्यांनी केलाय आपल्या. म्हणून शेती करणं हे युद्ध लढल्यापेक्षा कमी नाही. आणि का म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी उदाहरणं आहेत, अशी लोक आहेत की अगदी कष्टानं त्यांनी सगळ्या गोष्टी उभा केलेल्या आहेत. मग आज आपलीच पिढी नाचा पाडा किंवा नकारात्मक विचार करण्यामध्ये का वेळ घालवते हे मला कळत नाही. आता आज तुमच्या एवढ्या समोर बोलतोय मी, बऱ्याच जणांना माझा परिचय नसेल, सगळ्यांकडे काही व्हिडिओ येत नसतील, परंतु शेतकरी मित्रांनो माझी लहान मुलं आहेत आणि माझी लहान मुलं माझ्या सोबत प्रत्येक लागणीला मी शाळेत जाऊन शिक्षकांना सांगून आणि तिथं तसं सांगून स्वतः गाडीवर मुलांना घेऊन येऊन शेतामध्ये घेऊन जातात. माझ्या प्रत्येक प्लॉटच्या लागवडीमध्ये सगळ्यात जास्त योगदान माझ्या मुलांचं. पण मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, कारण हे नवीन नाही माझ्यासाठी. माझ्या प्रत्येक पिढीचं जगणं हे आपलं होतंय काय. एक तर आपण मुलांना म्हणतो की शेती नको म्हणून आपण शिक्षण देतो, जे शिक्षण घेण्यासाठी आयुष्यातली 26-27 वर्ष त्या लेकरांची जातात. आणि ज्या आजची परिस्थिती बघितली, आज जर सरकारचं बघितलं तर नोकऱ्याला काही किंमत उरलेली नाही, हे मी तुम्हाला माहितीपूर्वक सांगतो. सरकारी नोकरी तर राहिलीच नाही, सरकारनं सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणलंय आणि त्याच्यावर काय आता काय फार मोठं होत नाही. माणूस 10-15 हजारावर पगारी कुणाला नाही. राहिल्या थोड्याफार ज्या सरकारी नोकऱ्या, तर तिथे एवढी स्पर्धा आहे की अर्धा टक्का सुद्धा काय महत्वाचं आहे ते आज आपण तिथं बघतोय. त्याच्यामुळे तुमच्या माझ्या लेकरांना सगळ्यांनाच नोकरी लागेल असं आपण गृहीत धरून चालणार नाही. त्यामुळे जगण्याचं जे शिक्षण आहे ते जे आपल्याला शेतामध्ये मिळतं ते आपण आधी दिलं पाहिजे. होतंय काय, त्याला पुढे जाऊन जो व्यवसाय करायचा आहे, पुढे जाऊन जे व्यवसाय त्याला करावा लागणार आहे, त्याचं शिक्षण त्याला अजिबात 26-27 वर्षापर्यंत नसते. 26-27 वर्षापर्यंत ती पोरगा अपेक्षेनं शिक्षण घेते, नोकरी लागेल म्हणून त्या अपेक्षेनं परत 4-5 वर्ष बसून बेरोजगार म्हणून काढते आणि मग लग्न होईना, परत रोजगार माझ्याकडे काय नाही म्हणून ती आपल्या पदरात असणाऱ्या 2-3 एकरामध्ये परत जाऊन शेती करण्याचा प्रयोग करते. मला सांगा, एवढ्या वर्ष तुम्हाला अभ्यासच झाला नाही, एवढ्या वर्ष तुम्ही शेतीवर त्याचं कामच केलं नाही आणि मग असा अवघड असणारा, प्रचंड धैर्य आणि संयमाची गरज असणारा शेतीसारखा व्यवसाय तुम्ही अचानक जाऊन करू शकत नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्यापासून तुमच्या ते अंग वळणी पडलं पाहिजे. म्हणजे आमची पहिली पिढी काटकसरी का होती, म्हशीचं ज्यावेळेस तुम्ही 5 लिटर दूध दिवसभर तिला चारा पाणी केल्यानंतर फिरवल्यानंतर जेव्हा तिचं 4-5 लिटर दूध येतं आणि ते दूध ज्यावेळेस तुम्ही डेअरीला नेऊन ज्यावेळेस तुम्ही 200-250 रुपये मिळवता, त्यावेळेस त्या 200-250 रुपयाची किंमत 2000 एवढी आपल्या पोरांना वाटत असते. ते भोगले आपल्या पहिल्या पिढीनं. आपण तुम्ही बघितलं असेल, म्हाताऱ्या बायाकडे पटवा असायचा. आपल्या जुन्या लोकांनी कसे पैसे, म्हणजे आज हे जुन्या पिढीतले माझे वडील मला पैसे देताना असं बाजूला होऊन पैसे काढतात. पूर्वी पैशाला जपण्याची ती पद्धत होती, कारण त्यासाठी तेवढा त्याग आणि संघर्ष त्या लोकांनी केलेला आहे, म्हणून त्या पैशाचं तेवढं महत्व त्याचं. आज ते पैसे आहे ते पैसे घेऊन खर्चलेली आपली पिढी आहे. म्हणजे आपली आई वडील जरी शेतात जात असतील तरी पोराला जाताना 50-100 रुपये देऊन मंगळवेढ्याला पाठवून पोरग दिवसभर फिरून येते, आई वडील दिवसभर शेतामध्ये काम करते. हे विदारक चित्र आहे, हे मनाला यातना देणारं चित्र आहे. हे आपल्याला कुठंतरी विचार करावा लागणार आहे. आपल्या सर्वांच्या अंगामध्ये जे रक्त आहे ते प्रचंड, म्हणजे तुम्ही त्याला चालना देण्याची गरज आहे. खूप चांगले चांगले लढे आपण लढलेली माणसं आहे, म्हणजे खूप ताकदीने आलेली माणसं. अगदी शून्याच्या माणसाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बघा, प्रत्येक तुम्हाला लढा प्रेरणा देणारा लढा या मातीमध्ये घडलाय. पण आज मात्र निराशा असलेला आणि नाववेद असलेला जो तरुण आहे, या तरुणाकडे बघितलं तर येणारा काळ हा किती अडचणीचा असणार आहे याच्याबद्दल मला सुद्धा काळजी वाटते. आणि म्हणून खरं तर सरांनी मला फोन केला, तुम्हाला वाटत असेल हा कृषी दिन किंवा शेतकरी दिन सगळीकडे साजरा होत असेल, अजिबात नाही. शेतकरी मित्र, प्रतिष्ठाच द्यायला विसरलो आपण. शेतकरी म्हणून आपल्यालाही प्रतिष्ठा नाही, शेतीला प्रतिष्ठा नाही. आणि मग पूर्वी जे पहिल्यांदा म्हणजे पहिली प्रायोरिटी शेती असायची, पण आज एवढं चित्र हे झालंय, याला कारणीभूत सुद्धा आपणच आहे. शेतकऱ्यांच्या पोराला मुली दिल्या जातात, वस्तुस्थिती काय की कुठपर्यंत आलाय आपला प्रवास, कुठून सुरू झाला
आपण जगाचे अन्नदाते, आपण काम केलं, आपण कष्ट केलं तर जग चालतंय. एवढा सगळ्यात मोठा पिलर या देशाचा असणारा हा शेतकरी आज एवढ्या रसातळाला का जातोय याचं उत्तर शोधण्याची खरी गरज आहे. शेती व्यवस्थापनाबद्दल खूप मोठं अध्ययन आहे आपल्यामध्ये. एखादं पीक पिकवताना कसं पद्धतीनं पिकवलं पाहिजे याच्याबद्दल खूप मोठं, म्हणजे कंपनी एखादी वर ठरवते आज 2 टन आपल्याला 22 टन विकायचं. तुमच्या पिकाची गरज माहित नाही काय ना, कुणीतरी तुम्हाला सांगितलं जातं की फवारा, आणि आपण ते फवारत बसतो. आपलं खर्च होतो, सगळं होतं, त्याचं पिकाचं आपल्याला व्यवस्थापन माहित असतं. माझ्या 23 प्लॉट खरबुजाला 1 किलो लिक्विड न वापरणारा मी शेतकरी. मला लिक्विड खतांची गरज पडत नाही. जमिनीतनं बुरशीनाशक, कीटकनाशक मी देत नाही, कुठलं ऍसिड देत नाही. बरीच प्रॅक्टिस मी या सगळ्यामध्ये केली. खत व्यवस्थापन, तुमचं पीक व्यवस्थापन हा सुद्धा एक प्रचंड मोठा विषय, आणि याची कुठलीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना नसते. आणि मग कुणाला तरी दाखवायला आणायचं, कुठेतरी झाड उपटून एखाद्या दुकानदाराकडे न्यायचं. आणि कधीही बघा, मी खूप भावनेनं बोलत, पण कधी येतून बघा, कृषी दुकानं असतील तुमच्या भागामध्ये कुठं, कधीही त्यांची 1-2 एकर बागायत नसते. कधीही त्यांच्याकडे आव्हानात्मक पिकं नसतात. तुम्ही कंपन्या बघा, एखाद्या कंपनीनं व्हायरसवर औषध आणलं असेल, एखाद्या कंपनीनं CMV सारख्या ह्याच्यावर औषध आणलं असेल, पण यांचे डेमो प्लॉट कधी नसतात. म्हणजे त्यांना सुद्धा खात्री आहे की यांनाच नुसत्या फक्त या औषधानं सगळं होतं. त्या पिकाला तुम्ही बारक्याचं मोठं करताना जी ताकद दिली, मातीचा आधार 2 खताच्या डोस एवढं काम करतो. पण आता आपण मल्चिंग टाकलं आणि त्याला मातीचा आधार द्यायचा विषय संपला. मातीचा आधार दिल्यानंतर 4-5व्या दिवशी त्याची स्टंप डबल होती. म्हणजे आपण ज्या प्रॅक्टिसेस पहिल्या आल्या आपल्या त्या सोडून दिल्या, आणि त्याच्यामुळे बरेच नुकसान आपलं होत गेलं. जमिनीमध्ये जीवाणू कल्चर नावाचा विषय असतो. माती निसती माती नसती. आपल्या शरीरामधला जर आत्मा सोडला तर आपल्या शरीराचं 0 व्हॅल्युएशन. तसं मातीमधलं जीवाणू कल्चर संपलं तर त्या मातीचं सुद्धा व्हॅल्युएशन 0. या जीवाणू कल्चरची निर्मिती कशी असते मित्रांनो, ही नैसर्गिक क्रिया आहे. रस्त्याने जाताना एखाद्या गाईचं शेण पडतं, आणि ते शेण सकाळी उचलल्यानंतर मातीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड जीवाणू बॅक्टेरिया तयार झालेला आपल्याला दिसतात. ते कशामुळे होतं, तर जसं हे सगळं सृष्टी चालली आहे तसं हे जीवाणू कल्चर सुद्धा चालले. याच्यामध्ये या शेण, माती आणि पाणी, शेण, माती आणि पाणी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की या बॅक्टेरियाचा स्फोट झाल्यासारखा होतो, आणि प्रचंड बॅक्टेरिया ह्याचा निर्माण होत असतात. या बॅक्टेरियांचं काम काय आहे, या बॅक्टेरिया जमिनीमध्ये खतांची निर्मिती करतात. पिकामध्ये सेंद्रिय फॉर्म्युलेशन वाढवून पडलेली अन्नद्रव्ये, उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पिकाला मिळवून देण्याचं काम सुद्धा या बॅक्टेरिया करतात. आणि ज्या फंगस असतात या म्हणजे आपलं जे मर होणार म्हणजे आपल्यामध्ये अनेक फ्युजेरियम विल्ट सारख्या विल्ट असतात, बुरश्या असतात. तर या बुरशांना खाऊन टाकण्याचं, मारून टाकण्याचं काम या चांगल्या बुरश्या करत असतात. आता चांगल्या बुरश्या असतात 90%, वाईट बुरश्या असतात 10%. होतं काय, नैसर्गिक त्या क्रिया घडत असतात याचा. पण काय होतं, कधी कधी ह्युमिडिटी वाढते, पाणी जास्त होतं, आणि मग त्याच्यामध्ये या 10% बुरशा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. आपलं होतं काय, आपण या बॅक्टेरिया वाढायला लागल्या, एका दुसऱ्या झाडाला त्याचं इन्फेक्शन झालं, झाड सुकायला लागलं की आपण रासायनिक बुरशीनाशक आणतो आणि जमिनीत सोडतो. यानं होतं काय, 90% ज्या चांगल्या बुरशी आपल्यासाठी काम करत होत्या, आपलं जे सैनिक होतं 90% आपल्यासाठी लढणार, या 10% लोकांना मारायच्या नादात आपण असं युद्ध खेळून बसलो की आपण आपलं 90% सैनिक आधी मारलं आणि मग ते 10% मारायसाठी आपण प्रयत्न. मातीमध्ये मित्रांनो तुम्ही केचवे, गांडूळ पूर्वी आपण बघितले असतील, खूप बघितलेत आपण. तो काळ आपल्या डोळ्यासमोर. प्रचंड समृद्ध या मातीला करणारा हा निसर्ग आहे. आणि जिथं आपण फक्त मीडिएटर म्हणून काम करायचं आहे, आपल्याला 4-2 दिवस पिकाची वाढ जरी मंदावली तरी आपल्याला चैन पडत नाही. एवढं बेशिस्त पीक व्यवस्थापन करणारे आपण माणसं. याच्यामध्ये समजून घेण्याचा, पानाचा कलर, पानाचं उभं राहणं किंवा झुकणं, याच्यावर त्याच्यामधला अन्नसाठा कळतो. बारकावे जर तुम्ही बघत गेला तर पिकाचं चलिंतर आपल्याला रोज कळत असते. आणि हे चलिंतर लक्षात घेऊन आपण फक्त काम करायचं असतंय. त्याच्यावर वेगवेगळ्या फवारण्या त्या आपण 8 ते 10 दिवसातून एक करायच्या असतात. आणि या सगळ्या पीक व्यवस्थापनाचा अभ्यास आजच्या पोरांनी आपल्या करायला अडचण काय, आपल्याला दुसऱ्या कुणी आपला धंदा कसा करायचा ही सांगण्याची वेळ येणं ही खरं तर शोकांतिक.
आपल्या पिकाचं व्यवस्थापन, मग आपण कुठलंही पीक निवडू द्या त्याच्यातला चांगला अभ्यास. आणि आज आपल्यासाठी मी अशासाठी चांगला काळ आहे म्हणतो, कारण आज विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तुमच्या बांधावर जर तुम्ही शेतामधल्या फसला तर तुम्हाला तिथं चांगले विचार तुमच्याकडे बरंच आहे. आणि सगळं खरं पण धरायचं ना, आपल्याकडे सगळं आहे. आपण बघतोय, व्हिडिओ बघतोय, 10 लाख सांगितले, 5 लाख झाले असतील धरायचं आपण, त्याचे 10 झालेच नाहीत पण 5 लाख तरी त्याचे झाले. शेतकरी मोठमोठ्यानं बोलतोय त्याचं ऐकलं पाहिजे, सगळं खरं धरायचं नाही. पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपण पण शेतकरी आहे, आपल्याला पण सगळं कळतंय, प्रॅक्टिकल केलेली माणसं आहे आपण. पुढचं पण काय बोलतो बघायचं, विचाराची घुसळण झाली पाहिजे, विचार पुढच्याच ऐकून घेता आला पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगला रोडमॅप आपला तयार करता आला पाहिजे. सरकारबद्दल मी बोलायची गरज नाही, हे सगळं जे चाललंय का हे सरकारनं हे केलं आणि ती पिढी खूप नशीबवान, खूप भाग्यवान आहे. यांनी नातू बघितलं, पण तू बघितलं असतं, नातू बघितलं असतं. आपण अपेक्षा करायचं नाही. आजच म्हणजे आजच मी हे करत होतो, खाद्यतेलातून कॅन्सर, खाद्यतेलातून कॅन्सर. आता सकाळची न्यूज आहे की खाद्यतेलातून कॅन्सर होतो. उठल्यानंतर जो ब्रश आपण करतो त्याच्या पेस्ट मधनं कॅन्सर होतो, तर औषधातनं कॅन्सर होतो, खाल्लेल्या सगळ्या अन्न पदार्थातनं कॅन्सर होतो, जर हवेतनं कॅन्सर होतो तर आपलं जगणं शाप वाटायला लागावं अशी आजची परिस्थिती आहे. कॅन्सर जर कोणाला झालेला पेशंट जर तुम्ही बघितला असेल तर मरताना तो माणूस पुन्हा मला माणूस जन्म सुद्धा मिळू नये असं म्हणायसारखी हालत त्या लोकांची झालेली तुम्ही बघताय. म्हणजे या सरकारला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. या सगळ्या लोकांनी जे पेरून ठेवलंय ह्याच्यावर कसलीच शिस्त नाही. या सगळ्या प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या. या सगळ्या गोष्टी अतिशय नैसर्गिक अन्न लोकांना मिळावं याचा प्रयत्न सरकारनं करायला पाहिजे होता नियमानं, परंतु सरकारने या कंपन्यांना मोकळं सोडलं. आज होतंय काय, 2चं प्रमाण 4 वर गेले. आज परवा मी वांगी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याला गेलो, त्यांनी सांगितलं एमआरपी आम्ही 4 न मारतो, अर्ध्याचं प्रमाण आहे मित्रांनो. 4 न आपली लेकरं सुद्धा आवडीनं कांद्याचं वांग्याचं भरीत खात असतील, वांग खात असतील. मित्रांनो आपण कुठं दुधाचा प्रश्न तसाच आहे, दूध सगळं भेसळीचं आहे. दुधाचा धंदा करू नका म्हणून मी प्रत्येक गावात जाऊन सांगतो, प्रत्येक गावात दुधाचा धंदा करू नका. आता इथं तुम्ही दुधावर अवलंबून असाल याची मला खात्री आहे, पण मित्रांनो तुम्ही त्याच्यातला जर विचार केला, माझा टमाटा एक वेळ मी फेकून दे, पण मला एक वेळ माहिती असते त्याला 100 रुपये सुद्धा लोकांना घ्यावं लागणार. म्हणजे ती ताकद त्या पिकामध्ये. म्हणजे आज 30 रुपयाला 20 रुपयाला असणारा दोडका उद्या 100 रुपये विकणार आहे मला नाही, पण दुधाचं तसं नाही मित्रांनो. 2 रुपयासाठी सुद्धा पीक महागाई पाहिजे. आणि होतंय काय, या दुधाची किंमत पाहण्यासाठी याच्यात भेसळ करायसाठी फक्त आपण याला दूध द्यायचं. या लोकांना फक्त भेसळीसाठी आपलं दूध आहे आणि ह्याची किंमत कधी 50 होणार नाही, कधी 100 होणार नाही. हे लोक 2 रुपयासाठी आपल्याला तंगवणारे लोक आहेत. आपल्या माय माऊल्या किती काम करतात आपण सगळे बघतोय. त्यांचं शेणगाण, अहो आज शेणाचा वास या लोकांना चालत आहे. आज आपण रोज शेणात आहे, रोज आपलं पोरग गाडीला कॅन, त्याच्या सकाळी येताना कॅन आहे, संध्याकाळी पण येताना मिळतंय काय आपल्याला. या लोकांचं सगळे चोचले पुरवण्यासाठी आपण नाही जगायचं, आपल्याला पैसे मिळावे म्हणून आपण जगलं पाहिजे. आता हा विषय आपल्याला बाजूला सारावा लागणार आहे. शेती प्रधान आहे हे आपण नाही म्हणायचं, ह्या लोकांनी म्हणलं पाहिजे की शेतकऱ्यामुळे आमचं पोट भागते. दुर्दैवानं आज शेतकरी दिन सुद्धा बघा तुम्ही, कुठल्या सेलिब्रिटीची पोस्ट पडणार नाही, कोण आपलं धन्यवाद मानणार नाही, कुठला राजकीय पुढारी. तुम्ही आज बघा तुमच्या गावच्या ह्याच्यापासून कुणाचंही तुम्ही आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांचे स्टेटस चेक करा, कुणी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही. ज्या ज्या देशामध्ये क्रांती झाली, जी आज देश 1 नंबरला 2 नंबरला महासत्ता झाल्या, त्या सगळ्या देशांनी पहिला शेतकरी संपवलं. या शेतकऱ्याची पोरं बिगार म्हणून कामाला आपल्याला आली पाहिजे, कंपन्या चालल्या पाहिजे, म्हणून हा सगळं षडयंत्र आहे. म्हणजे आपल्या पोरांनी 5-10 हजारावर नाईलाजानं गवळीनं पण शेती सोडून या MIDC मध्ये काम केलं पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे. हे पूर्ण कपट आहे. आणि तुम्हाला वाटत असेल या अडचणी अशाच येत राहणार आहेत. रोज आता आज पाऊस सांगायला लागले, अनेक शेतकऱ्यांचा द्राक्ष असेल, बरीच पिकं असतील, हे आपल्याला एकतरी इकडनं निसर्ग मारतोय. सरकार आपल्या बाबतीत कपटकारस्थानानं वागते, कोण आपल्या वाली येणार नाही. आपलं कुटुंब, आपली लेकरं आपल्याला जगवायची ती, त्याच्यासाठी हा संघर्ष आपल्याला अभ्यासानं करावा लागणार आहे. हे तुक्का लावला म्हणजे शेती नाही. कोण तर करायला लागले म्हणून मी एखादा प्लॉट केला असं पैसे होणार नाही. तर आपल्याला पैसे, कुठला माल पिकवताना त्या मालाला कुठं उठाव कधी असतो मला सगळं माहिती आहे. तुम्ही मला आता जरी विचारलं तरी कुठला माल, कुठलं प्रोडक्शन कधी घ्यायचं असतं याचा सगळा अभ्यास माझा झालाय. म्हणून गेल्या अनेक वर्षात
म्हणजे 3-4 वर्ष तुम्ही माझं सोशल मीडियावर बघत असाल, मी 35 लाखाचं टोमॅटो विकलं या वर्षी चालूला, आणि माझं 5-25 लाखाचं खरबूज मी आता विकतोय. शेतीसारखा दुसरा धंदा अजिबात नाही, तेवढं उत्पादन प्रॉफिट देणारा धंदा कुठला नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, शेतकऱ्याला फक्त गडवलं जातंय कुठं, नागवलं जातंय कुठं, लुटलं जातंय कुठं, याचा जर तुम्ही अभ्यास केला तर शेतकऱ्यावर चालणारी सगळी दुकानं तेजीत आहेत. सगळी दुकानं तेजीत आहेत. शेतकऱ्यावर चालणारं एकही दुकान कधी मंदीत नाही, पण शेतकऱ्या मात्र हातात पैसे उरत नाही. ही लक्षात आपण घेतलं पाहिजे. तर बोलण्यासारखं खूप आहे. आज खरं तर लग्नाची गीत आहे, मला सगळ्याला सुद्धा जायचं आहे. मला सुद्धा खरं तर यायला उशीर झाला. खरं तर त्याच्याबद्दल मी थोडंसं हे करतो, पण माझ्यात पण कामं चालू आहेत, लेबर चालू आहे. थोडंसं सांगून येणं करणं, यांच्या पण नर्सरीतली थोडी कामं होती, त्याच्यामुळं आपण सगळी कामातली व्यापारीच माणसं आहे. तुम्ही ते सुद्धा समजून घ्याल अशी विनंती करतो. परंतु निश्चितपणानं आत्मचिंतन करायची वेळ आहे की लढाई म्हणून जर तुम्हाला लढायची असली तरच शेती करा. जर चालत्या मुळीवर तुम्ही शेती करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तो पहिला काढून टाका. प्रचंड अभ्यास, प्रचंड संयम, प्रचंड धीरानं, म्हणजे कधी कधी मला खोट्या पट्ट्या घरी सांगावं लागतं. विकलेलं असते 2 रुपये 3 रुपयानं, लेकरांचा फोन येते सकाळी 9 वाजता, कसं गेलंय, खोटं सांगावं. दिवसभर काम केलेल्या माणसाला जर आपण सांगितलं 2 रुपये गेले तर त्याला आज शेतामध्ये काम सुद्धा करू वाटत नाही. प्रचंड अवघड परिस्थिती आहे आपली. आपलं दुःख जगाला सांगून त्याचा तमाशाच होणार आहे. त्याच्यामुळे दुःख सांगत बसायचं नाही, सरकारच्या नावानं गळ काढत बसायचं नाही. आपली लढाई अभ्यास करायचा, अजून अभ्यास करू, अजून काय करायची करू, पण याच्यातून. आणि म्हणून मी बऱ्याच वेळा थांबा, पिकं लावताना थांबा म्हणून सांगतो, संधी असेल त्यावेळेस संधी म्हणून सांगतो. का सांगतो तर ही जर शिस्त आपल्याला आली, मंदीच्या ज्या लाटा आहेत, मंदी काय येते, आपण एकदम उत्पादन करतो म्हणून मंदी येते. जर तुमच्या माझ्यासारख्याने सांगितलं पुढे येऊन, अरे लय झाली लागवड, आता जर थोडं थांबूया आपण, 15 दिवसांना संधी तयार होती. 1 टन हार्वेस्टिंगची पिकं आहेत ही सगळी, आणि मग 15-20 दिवसांना दुसऱ्या लोकांना संधी मिळणारच आहे. आपल्या एवढं नशीबवान आपणच आहे. आपल्या क्षेत्रामध्ये मंदी लय दिवस राहू शकत नाही, ती जी येणारच आहे. आपण ती मंदी मोठ्या प्रमाणात का आणतो तर लागवडी चालू झाल्या गावात म्हणले की आपल्याला दम निघत, पण तसं नाही. आपल्याला आता माझा टोमॅटोचा सीझन असतो मे पासून चांगला ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत, 4-4 महिने लागवडीला संधी आहे आपल्याला. मग आपण गडबड का करायची, एकाच वेळेस सगळं का लावायचं, टप्प्याने लागवड करतो. सर माझं कसं असतं, मी 3 गोष्टीवर काम केलं. एक, मी मार्केटचा अंदाज आल्याशिवाय कधीच प्लॉट टाकत. म्हणजे मला माहिती आहे दिवाळी मी दुकानदार, आणि मी दिवाळीला जर गिरायकाची अपेक्षा करता दिवाळीचा माल मी 1 महिना आधी भरला पाहिजे. मी दिवशी उन्हाळ्यात घेऊन ठेवणार नाही. मला माहिती आहे गिरायक दिवाळीला चालू होणार आहे, तर मी 1 महिना आधी भरत. तसंच शेतकऱ्यांना कुठलं पीक कधी लावायचं, टोमॅटो लावायचा आहे तर मी मेला लावतो. मे पासून मी टप्पे करतो. जसं पावसाचं प्रमाण वाढत जाईल तसं त्याचं संधी वाढत जाते. आणि मग एकदमच पाऊस वाढला, 2-4 पॉकेट जर खराब झाले तर आपल्या टोमॅटोला सोन्याचा दर मिळतो. आणि त्याच्यामुळे मग पहिला टाकतो, दुसरा टाकतो, तिसरा टाकतो, चौथा टाकतो, 5वा 7वा सुद्धा टाकला. यावर 7ही प्लॉटचे पैसे झाले. म्हणजे हे कधी माझा जर अभ्यास नसता, 1 प्लॉट सुद्धा टोमॅटोचा सक्सेस करणं सोपं नाही. मग आपला अभ्यास असल्यामुळे आपण 7 प्लॉट सक्सेस, आणि सोशल मीडियावर येऊन सांगून की बाबा याला दरच मिळणार असं होत नाही. परंतु शेतकऱ्याची पोरं सुद्धा कमी नाही, अभ्यास करू शकतात, मार्केटचा किस काढू शकतात, आणि आपण उत्पादित केलेल्या मालाला कधी दर मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. हा संदेश मला द्यायचा आहे. त्याच्यातून आपल्या सर्वांनी हे सगळं शिकायचं आहे. मंदीच येणार नाही. हे जर सगळे आपण शिकलो तर मंदी कारण एका वेळेस लागवडी होणार नाही. आणि जर मोठ्या प्रमाणावर लागवडी एकदम नाही झाल्या तर ही मंदी येणारच नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर. पुन्हा रस्त्यावर टाकायची वेळ आपल्यावर येणार नाही. म्हणून उद्योजक झालं पाहिजे, व्यावसायिक झालं पाहिजे. प्रोडक्शन करताना ते कधी करायचं याचा थोडा अभ्यास आपण केला पाहिजे. आपण शिकू म्हणजे आपण 4 पोरं ज्यांनी शिकलंय त्यांनी पुढे येऊन हे बोलू. पण शेतकऱ्याला आज प्रबोधनाची गरज आहे. शेतकऱ्याचा कळवळा येईल, दुसऱ्या कोणाला आपला कळवळा कधीच येणार नाही. म्हणून करता हक्कानं, म्हणजे मी काय व्याख्यानं दिली नाही किंवा काय नाही, मला बोलवलं की मी येतो. मी सांगितलं, आमच्या सानिया मॅडमने मला काल फोन केला की असं तुम्हाला तिथं बोलायचं आहे. मी म्हणलं मी ते कामच स्वीकारलं. मला जिथं बोलवलं तिथं मी नक्कीच जाणार, आणि 1 रुपया मी कुणाकडनं घेत नाही. हे एक माझं सोशल वर्क आहे. जन्माला आल्यानंतर फक्त भाकरी खायच्या आणि मरून जायचं हा माणसाच्या आयुष्याचा उद्देश होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येकाच्या हातनं काहीतरी काम घडलं पाहिजे. परमेश्वरानं दिलेला जन्म वाया नाही गेला पाहिजे. म्हणून खरं तर परमार्थिक भावनेनं हे सगळं काम कोणी सगळ्यांनी करायचं असतं. आणि त्याच्यासाठी मी कायम म्हणजे हक्काने हा संवाद माझ्या शेतकरी बांधवांशी करत असतो. माझी आदर्श असणारी ही पिढी आहे. अध्यक्ष सुद्धा सरांनी यांना केलं. मला खूप म्हणजे मी यांच्याबद्दल एवढा पॉझिटिव्ह आहे
म्हणजे माझं अंतकरण जर कधी हालत असेल तर या लोकांना बघितलं आमचं प्रचंड निष्ठा त्यांनी जपले. त्यांची पाऊल वाट जी आहे, म्हणजे पाऊल वाट हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण पाऊल वाट काय असते, पाऊल वाटेचा अर्थ काय असतो, तर पुढच्या माणसानं चालत गेल्यानंतर पाठीमागच्या माणसाला ती वाट आहे आणि ह्या वाटेवरून तुला तिथं जायचं आहे हे सांगणारी ती वाट असते. या लोकांनी ती पाऊल वाट आपल्यासाठी बनवून ठेवली आहे. डोळं झाकून श्रद्धा ठेवून या लोकांच्या पायावर पाय ठेवून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. काय नसेल मिळालं पण यांच्यावर समाधान हे आपण कधीच मिळवू शकत नाही. कोटी रुपये डोक्याला घेऊन पेटी ठेवा तुम्ही आणि झोपा, यांच्या एवढी सुखाची झोप आपण मिळवू शकत नाही. समाधानाची व्याख्या, सुखाची व्याख्या सुद्धा तपासली पाहिजे. पैसा आला म्हणून समाधान येतं, सुख येतं असं नाही. यांनी जे वैभव बघितले, यांनी यांची मुलं बघितली, यांचं नातू बघितलं, काय काय जणांनी परतुंड बघितली आणि या सगळ्यांना आपलं घर सुखानं भले कष्टात असू द्या पण सुखानं गुणागोविंदानं नांदताना बघणारी समाधानी पिढी आपल्या समोर आहे. म्हणून समाधान सुद्धा कमवूया, पैसाच कमवण्यासाठी आपण जन्माला आलो नाही. सुख कमवूया, समाधान कमवूया आणि माणूस म्हणून एकमेकाला मदत करूया. मी त्यांच्या कार्यक्रमात काल सुद्धा सांगितलं, शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. काही जण काय करतात, जाऊन बघून येतात, त्याचं चुकते माहिती असतं, मागं येऊन म्हणतात त्याचं काय प्लॉट येत नाही, आता म्हणणार खराब होते, पण त्याला तिथं जाऊन म्हणणार नाही तू इथं चुकतोय बाबा, तुला थोडं हे केलं पाहिजे. त्याचं दुःख आपलं दुःख सारखं आहे, त्याचा जन्म आपला जन्म सारखा आहे, त्याच्या लेकरा बाळाची लढाई ती लढते, त्याला तिथं मदत करण्यासारखं पुण्य तुमच्याकडे असताना सुद्धा, कमवण्याची संधी असताना सुद्धा तुम्ही ते कमवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करा. मी अनेक शेतकऱ्यांना म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. माझ्या मनामध्ये सुद्धा येत नाही, मी 7 प्लॉट टाकताना लोकांना टाका म्हणून सांगतो, पण मला कधी वाटत नाही एक वेळ आपलं 2 पैसे व्हायचं राहू द्या. मी तर काल परवा पोस्ट मध्ये सांगितलं, मिळवलेल्या पैशातून घेणं मिळवणं तर लांबच सोडा, पण कष्टाच्या मिळवलेल्या पैशातून सुद्धा हे मी काम करत राहणार आहे. कारण हे दुःख मी बघितलंय, म्हणजे मी सुद्धा खूप अडचणीत, म्हणजे लॉकडाऊन जो होता कोरोना, त्याच्यामध्ये खूप सारं मी सुद्धा भोगले तुमच्यासारखं. त्याच्यामुळे ते दुःख मला माहिती आहे, ते सगळे प्रसंग मला माझ्या डोळ्यासमोर तसे ना तसे राहतात. त्याच्यामुळं कोण कुणाच्या मदतीला येत नाही. आपल्या कष्टाचा पैसा आपल्या गाठीला असलाच पाहिजे आणि ती मिळवण्याची संधी आपल्याला शेतीनं, मातीनं आणि या काळ्या आईमुळं आपल्या आयुष्यातनं जर ही शेती वजा केली, ती माती वजा केली, तर आपल्याला एखाद्या मंदिरासमोर बसून भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. असा आपला 90% वर्ग आहे शेतकऱ्याचा. त्यामुळं ज्यांनी ती शेती ठेवली आहे त्यांचा अभिमान बाळगा, त्यांना सांभाळा. बरीच शेतकऱ्याच्या सुद्धा आता ही लोक, ही मोठी लोक आई बापाला वाऱ्यावर सोडत होती, तसं आपल्या सुद्धा झाले. आपल्या लेकराशीला सुद्धा आई बापाबद्दल कनवळा राहिला नाही, दुर्दैवानं सांगावं लागतं. पण मित्रांनो, आई वडील याच्या एवढं श्रेष्ठ या जगामध्ये कोण नाही. त्याच्यामुळे आपल्याला मातीनं असलं कधी शिकवलं. आपण प्रत्येक पावला म्हणजे त्यांचा जो पैसा रुपया आपल्यावर खर्च झालाय, तो प्रचंड कष्टातून त्यांनी आपल्यावर खर्च केला आणि त्याची जाणीव ठेवायचा हाच काळ आहे. म्हातारपण सगळ्यात वाईट. म्हणजे अनेकांना चालायला शिकवणारा माणूस, अनेकांना लढायला शिकवणारा माणूस ज्यावेळेस म्हातारा होतो त्यावेळेस त्याला आधाराची गरज असते. हा एकमेव काळ आहे माणसाच्या आयुष्यात जिथं माणसाला आधार लागतो, नाही तर कुणाच्या सुद्धा आधाराची गरज नसते माणसाला. लहानपण जेव्हा संपत तिथून पुढे माणसाला कुणावर अवलंबून आयुष्य काढायची गरज नसते. पण म्हातारपण एक असं आहे, आपल्या पोरानं आपल्याला दिलेला एक कप चहा असेल त्याचा सुद्धा स्वर्गीय आनंद घेणारी ही पिढी आहे. सांभाळा, जेवढं होतं होईल तेवढं त्यांच्यासाठी करा, घरी राहा. मी कार्यक्रमाला सुद्धा कुठं जात नाही. आई वडील आणि माझी मुलं याच्यावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. कारण जीवन क्षणभंगूर आहे, उद्याचा कुणाचा भरोसा राहिला. त्याच्यामुळे आपली माणसं जपा, आपलीच असते ती. जग सगळं तमाशा बघायला बसले, त्याच्यामुळे तमाशा दाखवू नका. आपलं घर ही आपली संपत्ती आहे आणि या सगळ्यांचं आरोग्य असं, याच्या सगळ्या गरजा भागवण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्यामुळं तुमचा संघर्ष अटळ आहे, तुम्हाला लढावं लागणार आहे आणि ती लढाई करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी देतो. तुम्हाला कुठलीही मदत लागली तर निश्चितपणे तुम्ही मला संपर्क करा. जवळच्याच गावात आहे तुमच्या मी, त्यामुळं कधीही तुम्ही माझ्या गावाला या, माझ्याकडे या. चांगलं तुम्हाला जे ज्ञान कुठे मिळणार नाही ते ज्ञान द्यायची जबाबदारी माझ्यावर नक्कीच मी घेतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डोकरे साहेब. अतिशय मार्मिक सोप्या शब्दामध्ये आपण आम्हा युवा वर्गांना अतिशय सोप्या भाषेमध्ये आमचं दुखणं, दुष्काळी भागामध्ये आजोबा पंजोबांनी केलेली पारंपरिक शेती आणि आधुनिक युगामध्ये असणारे शेती समोरील उपाय, त्यातून हवामानातून काढणारे मार्ग, राजकीय लोकांनी शेतकऱ्यांचा केलेला बाजार
अतिशय चांगल्या शब्दामध्ये आम्हा युवकांना आपल्या शब्दामध्ये समजावून सांगितला, याबद्दल सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो. यानंतर तसा तर वेळ कमी झालेला आहे. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी शाळेतील मुलं शिक्षकांना विचारून काही वेळासाठी आणून मी पिकाची लागवड वगैरे करतो. तर माझ्या समोर बसलेले शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की या वर्षी साहेब मी शनिवार रविवार पद्धतीची एक शेती केलेली आहे. रस्त्याच्या शेजारी 12 गुंठ्याचा प्लॉट आहे, गव्हाची भेंडीचा प्लॉट आहे. काटकर सर 98 साली 10वीला परीक्षा देत असताना 26 प्रणय पडवळ सरांनी पाठ करून घेतले सर्वांकडून, पण आयुष्यात कधीच ते कामात आले नाही. आता साहेब जे मार्गदर्शन करत होते, माझ्या लक्षात असं आलं की मी शनिवारी रविवारी एक भाषा आणि 2 पोरं 8वी 9वी 10वी तर ते उपलब्ध असतात. शनिवार रविवारी मी 3 तास त्यांना घेतो आणि कमीत कमी 3 महिन्यामध्ये 12 गुंठ्यामध्ये 30 ते 32 हजाराचं उत्पन्न मला त्या विद्यार्थ्याच्या भरोश्यावर झालंय. मला आयुष्यात असा अनुभव आला की मला प्रमेय कधीच माझ्या कामात आले नाही, पण गवारी भेंडी मला आयुष्यभर लागणारी वस्तू आहे. मग पोरांना शिकवायचं तर आहेच, शिक्षणाचं काही व्यापारीकरण झालेलं आहे ते तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे. याचा अर्थ शिक्षण घ्यायचं नाही असं नाही का, पण साहेबांनी बोलता बोलता सांगितलं तसा यावर्षीच मी उपक्रम चालू केलेला आहे. ते माझ्या समोर बसलेल्या युवकांना सर्वांना माहिती आहे, ग्रामस्थांना. तर कार्यक्रमाची वेळ भरपूर झालेली आहे. काही ठराविक शेतकरी म्हणजे प्राथमिक स्वरूप आहे, तसं त्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून काही सन्मानपत्र आणि त्यांचे स्वागत ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहेत. तरी पण काही माझ्या समोर माझ्यासारखेच युवक शेतकरी बसलेले आहेत. काही 2 मिनिटांमध्ये आपल्याला काही मनोगत व्यक्त करायचं असेल, कारण लग्नाला सर्वांना जायचं आहे, गावातली काही लग्न आहे, सर्वांनाच ओढ आहे. काही सर मंडळी, वाडेकर डॉक्टर ज्यांना काही सांगायचं असेल आपलं मनोगत, तर थोडक्यात आपण वेळात वेळ काढून, कारण असे कार्यक्रम होणे किती गरजेचं आहे आता साहेबांनी आपल्याला समजून सांगितलं. आणि कर्तव्यदक्ष सरपंच वाळवणीचे यांना विनंती आहे की दरवर्षी हा शेतकरी दिवस आपण साजरा करावा, असं आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही वचन द्यावं. पण असं महेश पाटील वगैरे कोण जे शेतीचे अनुभव आहे, तुम्ही कशी आता शनिवार रविवारची तुम्ही बघताय शेती करतोय. यानंतर कृषी साहेब आदरणीय मंगेश लासोकर साहेब आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. माझ्याकडून म्हणजे जे सर आलेले आहेत त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण माझा मुख्य पेशाच आहे शेतकऱ्यांशी निगडीत राहणे. तर चांगलं मार्गदर्शन केलं. आणि माझं एक सर्वांना आव्हान, तुमचा जो हा भाग आहे ना, खरंच चांगला म्हणजे नाविन्यपूर्ण करण्यासाठी चांगला भाग आहे. सध्याच्या कंडिशनला बाकीच्या इतर जिल्ह्यांपेक्षा तुमचा आणि त्यातल्या तुमचा जो मंगळवेढा आहे, मंगळवेढ्याला वेढ्यामधले हे जे 32 गाव आहेत ना, इकडले वेढा सोडून द्यायचा, तो भाग इथून आणखी 50 वर्षानंतर आणखी खूप हलाखीची परिस्थिती होती. त्यावेळेस सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला शेतकऱ्यांना दिवस येतील, खरंच येतील, फक्त तुम्हाला कष्ट करावं लागतील. कष्ट म्हणजे काय, आपण काय करतो, एखादा शेतकरी एखादं पीक पेरतो ना, बाजूच्याला वाटतं की मी पण पेरायचं, एखादं लिक्विड मारलं तीच मारायचं, ही पद्धत आपण बदलायला पाहिजे. आणि त्यासोबत जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येकानं टेक्निकली वापर करायचा, म्हणजे काय, पाटानं पाणी देणे हे ते सर्व बंद करायचं. आता तांत्रिक ज्ञान म्हणजेच काय, ड्रीप सारखं ड्रीप घ्यायचं, म्हणजे आपल्याला आहे ना, शासन देते 80% पर्यंत अनुदान देते, प्रत्येकानं करायचं, कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं. आणि कधी काय सरांनी काय सांगितलं, 7 प्लॉट घेतले, 7 प्लॉट मध्ये 35-35 लाखापर्यंत उत्पन्न घेतलं. आपण करतो का तसं? नाही करू शकत आपण. पण अशा माध्यमातून जर आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकते. जर आहेत बरेच शेतकरी तुमच्या भागामधले आहेत, मी त्या भागामध्ये काम केलं ना, आजगाडी वगैरे सोडली शिवून तिथं पण बरेच शेतकरी आहेत. मागील वर्षाला 2.5 एकराच्या प्लॉट मध्ये 29 लाखाचं उत्पन्न घेतलेलं शेतकरी आहेत.
बरेच आहेत आपल्या भागामध्ये. मी असताना इथं होत्या बाग लागवड करणार होते, आता पण करू शकता, पण आता एकदम कमी झाल्या आपल्या भागात काम. हे पण दुःख आहे. आपण का काढत आहे हे पण आपल्याला आपण समजायला म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे. आपलं जे मुख्य पीक आहे ते. तर असू द्या, सर्वांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो. आणि असा कार्यक्रम आपल्या भाळवणी सारख्या गावामध्ये झाला, शेतकरी दिन म्हणून आपण साजरा करत आहे. हा मला माझ्यासाठी पण एक भाग्याचा दिवस म्हणून मी मला बोलण्यास संधी दिली याबद्दल आभार. धन्यवाद कृषी सहाय्यक साहेब. यानंतर काही मोजक्या शेतकऱ्यांचा सन्मान आपण ग्रामपंचायत भाळवणीच्या वतीने करणार आहे. त्यामध्ये जसे मी शेतकऱ्यांचं नाव घेतो तसं पुकारायचं मान्यवरांच्या हस्ते त्यांना गुलाब पुष्प प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. प्रमोद महादेव साखरे, उच्च शिक्षण घेऊन, जर प्रमोद नसेल तर त्याच्या घरचे कोण असेल, हा वाघ साहेब या, त्यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे की त्या शेतकऱ्यांचा सन्मान आपण करायचा आहे. प्रमोद महादेव साखरे, माझ्या माहितीप्रमाणे हा युवक MBA उच्च शिक्षण घेऊन गावाकडे येऊन चांगल्या प्रकारे पारंपरिक मक्याचे वगैरे चांगले उत्पन्न घेतो. त्यांचे वडील आहेत प्रमोद महादेव साखरे, यांचा सन्मान महादेव साखरे हे स्वीकार आहेत. सोमनाथ पांडुरंग साखरे, पूर्ण शेतकरी सोमनाथ पांडुरंग साखरे यांनी सन्मान घेण्यासाठी यायचा. 25 शेतकरी आहेत ज्यांचे नाव पुकारेल त्यांनी कोणी यायचं आहे, किंवा त्यांच्या घरातले त्यांच्या संबंधित कोणी असतील शेतकरी त्यांनी यायचं आहे. राजेंद्र रामांना साखरे यांनी पुढे यायचं सन्मान घेण्यासाठी. अंकुश ज्ञानोबा गायकवाड, त्यांचा मुख्य अध्यक्ष, ट्रॅक्टरचा व्यवसाय सांभाळत अतिशय मोठी शेती चांगल्या प्रकारे करतात. तसेच चंदू शाहूराव गायकवाड, रामाजी महादेव साखरे, जे कोणी उपस्थित आहेत त्यांच्या घरचे कोणी असतील त्यांनी सन्मान घेतला तरी चालतो. महादेव नामदेव वरकोटे, अण्णासो जगन्नाथ पाटील, महेश तानाजी पाटील, ज्यांचं नाव घेतलं त्यांनी समोर यायचं. महेश तानाजी पाटील, अण्णासो जगन्नाथ पाटील, दत्तात्रय सूर्यकांत खिलारे, विश्वनाथ लक्ष्मण कोळक, नागनाथ नामदेव वाडेकर, बापू जालिंदर वाडेकर, अण्णासो सिद्धेश्वर मोरे, विठ्ठल मारुती माने, सचिन नागनाथ पाटील, सतीश सुखदेव जाधव, दामाजी श्रीमंत शिंदे, नामदेव विष्णू चौगुले, मी स्वतः अण्णासो अप्पासो आवडेकर, उत्तम मच्छिंद्र कोडक, राजेंद्र आनंदा माने, स्वप्नील रमेश कोडक, लक्ष्मण प्रतापसिंह माने, नानासो नारायण जाधव, विजय उर्फ भैया जाधव. नेपाळ मी परत एकदा नावाची लिस्ट वाचतोय. जवळजवळ 27 शेतकरी आहेत. जे कोणी चुकून राहिले त्यांच्या घरचे उपस्थित प्रतिनिधी असतील त्यांनी पुष्पगुच्छ सन्मानपत्र समोर स्वीकारायचं आहे. श्री अंकुश ज्ञानोबा गायकवाड, चंदू शाहूराव गायकवाड, प्रमोद महादेव साखरे, राजेंद्र रामांना साखरे, सोमनाथ पांडुरंग साखरे, दामाजी महादेव साखरे, मनोहर नामदेव वरकुटे, अण्णासो जगन्नाथ पाटील, महेश तानाजी पाटील, भैया चंद्रशेखर जाधव, धनाजी जाधव,
दादाजी तानाजी सुरवशी दत्ताजी सूर्यकांत खिलारे विश्वनाथ लक्ष्मण कोडर नागनाथ नामदेव वाडेकर बापू जाडेकर वाडेकर अण्णासू सिद्धेश्वर मोरे विठ्ठल मारुती माने सचिन नागनाथ पाटील सतीश सुखदेव जाधव रामाजी श्रीमंत शिंदे नामदेव विष्णू चौगुले अण्णासाहेब आवळेकर उत्तम मच्छिंद्र कोडर राजेंद्र आनंद माने स्वप्नील रमेश कोडर लक्ष्मण प्रतापसिंह माने नारासो नारायण जाधव शिवाजी रामा माने सुनील गणपत शिंदे. तर यामध्ये कोणी घरचे प्रतिनिधी वगैरे असतील त्यांनी हा सन्मान स्वीकारला तर चालतोय. सुनील गणपत शिंदे यांनी तो स्वीकारावा. तर हे तुझ्या बाल भावाल कळा मराठीचा कैवारी अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा युगाची पहाट स्वसात नवनिर्माण लहरून देऊराजी भैया हुकुम भैया हे पहा आपले शेजार गावचे कोकणाचे रहिवासी संजय शेळके हेही शेतकरी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचाही पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय सरपंच साहेबांना मी विनंती करतोय संजय शेळके यांचाही सन्मान. तसेच दगडूदादा केंगार यांनी सुद्धा वेळ काढून या शेतकऱ्याच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली आहे. त्यांचाही सन्मान सरपंच साहेबांनी करावा असे मी विनंती करतो. दगडू केंगार ज्येष्ठ नागरिक. विष्णू गाडगे माजी मेंबर त्यांनी समोर यायचं. परगावचे आलेले पाहुणे किसन नरोटे यांनाही मी विनंती करतो त्यांनी आपण सन्मान करायचा आहे. सोनवले 2 मिनिट आपण सर्व शेतकरी बांधवांनी सचिन पाटलांनी घेऊन ये. एकमेकाचा सन्मान करायचा. आता डोंगरे साहेबांनी सांगितलं की परिस्थिती कशी आहे, शेतकऱ्याचा बाजार या राजकारणी लोकांनी कसा मांडलेला आहे, त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. तसं तर अनेक महिला शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण तरी पण आपल्या वाडेकर मॅडम या आवर्जून एकमेव महिला उपस्थित आहेत. त्याचाही सन्मान आदरणीय सरपंचांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नागनाथ पाटील सचिन नागनाथ पाटील त्यांच्या वतीने त्यांचे मित्र गणेश कदम यांनी तो सन्मान स्वीकारला आहे. धन्यवाद. वाडेकर मॅडम यांना विनंती आहे वाडेकर मॅडमांना विनंती आहे अजूनही शेतकरी महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा होती, पण काही कारणाने ते आल्या नाही. फक्त एकमेव महिला शेतकरी आलेले त्यांचाही सन्मान विद्यमान सरपंच लक्ष्मण गायकवाड ग्रामसेवक मॅडम श्रीमती तांबोळे मॅडम यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद. माऊली पाटील यांनी समोर सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. गणेश श्रीरंगांना माने समोर एक. माना
खिलारी बापू आपण यायचं समोर. उपस्थित सर्व शेतकरी सन्मानाचे योग्य आहेत. आदरणीय गुरुवरे काटकर सर हेही वेळात वेळ काढून शेतकऱ्याच्या कार्यक्रमात अतिशय उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान सरपंच गायकवाड सर यांच्या वतीने होत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय मेहनती व्यक्तिमत्व भालचंद्र काटकर सर यांचाही सन्मान येथे होत आहे. संजय सावंती उद्योजक संजय सावंती शेतकरी समोर यायचं आपण. वेळात वेळ काढून आपले लाडके पत्रकार मित्र हुकुमबाई या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचंही अभिनंदन. मागाशी तुम्हाला आवर्जून आठवण फेटा बांधण्यासाठी करत होतो साहेब, आपण अतिशय व्यापात असतात. या सन्मान सोहळ्यानंतर आपले ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय गायकवाड सरांना मी विनंती करतो की आपण सर्व पाहुण्यांचे तसेच शेतकरी युवक मित्रांचे आपण आभार मानावे ग्रामपंचायतच्या वतीने. धन्यवाद सर. आभार घ्या तुमचा. या ठिकाणी आज 23 डिसेंबर 2024 हा राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीचा जन्मदिवस असेल, तो कुठल्या ना कुठल्या शिक्षक जयंती असेल, आंतरराष्ट्रीय महिला दिन असेल, अहिल्यादेवी होळकर काही असेल, तर या सगळ्यांच्या थोडा मोठ्यांच्या कार्याचा गुण गौरव आपल्या जनमानसात आपली जी चालू पिढी आहे त्या चालू पिढीला, लहान मुलांना तिचं काहीतरी प्रोत्साहनपर, काहीतरी त्यांचं गुण गौरव आपण साजरा करतो. त्या मुलांना काहीतरी उद्देश असतो की काहीतरी त्यांनी घ्यावं. तर याचप्रमाणे भारताचे 5वे पंतप्रधान माननीय चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला. त्यांना काही एक 5-7 महिन्याचा कालावधी झाला, पण त्या कालावधीमध्ये अल्प कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या ज्या व्यथा असतात, शेतकऱ्याच्या अशा व्यक्ती ग्राउंडवर जाऊ शकत नसतात, परंतु हस्ते परिस्थितीचे सिस्टीम असते सरकारच्या माध्यमातून, या माध्यमातून शेतकऱ्याची अडीअडचणी असतात. तर त्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी किंवा उपाययोजना करण्यासाठी थोड्या अवधीमध्ये बरेच काहीतरी सांगून केली. तर त्यांच्या कार्याचा गुणगौरव, त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जागतिक लेवलला राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. आता या दिनाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रगतशील शेतकरी, कमी शेतीमध्ये, कमी खर्चामध्ये, मला तर समजलं
जे एकमेकांना सहाय्य करून अवघे धरून सुपत याप्रमाणे जरी स्वतःचं क्षेत्र कमी असेल तर एखाद्या शेजाऱ्याला मदत करून असं समजलं त्याच्या शेतामध्ये जाऊन सुद्धा काही प्राथमिक स्वरूपात ते प्लॅट असतात ते करून उत्पन्न वाढवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्याचबरोबर त्यांचेच मित्र सचिन जाधव साहेब की ज्यांची नर्सरी आहे. कसं होतं शेतकरी म्हणते की नर्सरी लागणार नाही, वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतील रोपं असतील ते एकमेकांच्या हातात घालून एकमेकांना मदत करतात. असे ते वेळ काढून आलेले सचिन जाधव साहेब असतील. त्याचबरोबर अमर डोके हे सुद्धा वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांचा आपण ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानणं हे पहिल्यांदा क्रम प्राप्त आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी मान्य मंगेश रासुंकर साहेब हेही मी फोन केला त्या दिवशी मी निश्चित 9 वाजता येईल म्हणजे ते आले. त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे ते शेतकरी माझं पिढी नाहीच, वडिलोपार्जित शेती आहे. आजोबा पंजोबा वडील शेती करत होतो, परंतु माझा जो 35 वर्ष कार्यक्रम किंवा कार्यकाळ हा शिक्षण पेशा झाला. ते गावात काहीतरी नाविन्य असावं म्हणून प्रत्येक मी आल्यापासून शिक्षण दिन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या पुण्यतिथी जयंती साजऱ्या करण्याचा मी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात, सहकार्य करतात. त्या ग्रामस्थांचेही मोठ्या मनाने मी आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपल्या गावाला नवीन नियुक्त झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सानिया तांबोळी मॅडम यांचे फार मोठं सहकार्य आहे. हे जे नियोजन आहे त्यांनीच कल्पना मांडली आणि या कल्पनेला आपण सगळ्यांनी उचलून धरलं त्याचंही आभार मानतो. त्याचबरोबर गावातील जे ज्येष्ठ शेतकरी अध्यक्ष म्हणून म्हणजे नारायण तात्या मोरे अध्यक्ष म्हणून लाभले. मला वाटतं तर इतक्या वेळ एका ठिकाणी बसत नसतील म्हणून नागराजांना सगळ्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांचा एक आता त्यांच्या मुलांना बोलवलं होतं पांडुपुरे, पण ते म्हणले सर मी नाही सामान्य आहे. पण त्यांच्यापेक्षा त्यांचे वडील आपल्याला आदर्शवत अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांचे मी ग्रामपंचायत भाळून याच्यावरती मी आभार मानतो. आणि व्यासपीठावरील व्यक्ती म्हणजे कामाची कारखान्याचे तज्ञ सल्लागार माजी चेअरमन पांडुरंग चौगुले हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार. त्याचबरोबर इतर सर्व प्रगतशील शेतकरी हा जो कार्यक्रम आहे तो प्राथमिक स्वरूपात आहे. हे प्रत्येकाला प्रमाणपत्र देणं आहे. मला वाटतं बरेच या ठिकाणी काही उपस्थित व्यक्ती राहिले आहेत. आता मला वाटतं गावातील बाबू कांबळे यांना बोलवलं होतं. सर म्हणजे मार्केटला गेले म्हणून सर त्या व्यक्तीचं मंगळवाडा मार्केट कमिटीच्या मार्फत तरकारीमध्ये प्रथम क्रमांक आणला व त्याचा सत्कार सुद्धा मार्केट कमिटीच्या वतीनं केला होता. त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार होतो, परंतु त्या ठिकाणी ते मला सकाळी फोन आला सर सोमवार एक प्रत्येक दिवशी बाजार नसतात. त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे. त्याबरोबर अप्पा लोंगे तेही मार्केटला गेले. जवळजवळ सकाळी 7 वाजता ह्या मंडळी मार्केटला भाजीपाला तरकारी घेऊन जातात. त्यांचं कौतुक केलं म्हणजे समोरच्या पिढीला एक आदर्श घेण्यासारखं असतं. ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु गावाला त्यांचा आदर्श आहे. त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. आणि आता महत्वाचे म्हणजे इतर बरेच ग्रामस्थ प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु शुद्ध ग्रामस्थ शेतकरी उपस्थिती या कार्यक्रमाला लावली त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. आणि फक्त मला एक कल्पना दिली, मला सूचना मांडली होती हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा शेतकरी दिवस केला जावा. मी सगळ्याच्या वतीनं मी ग्रामपंचायत बाळून या वतीने मी हमी देतो. इथून कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुणाची जयंती असू द्या, फक्त मला एक टिप देत जावा सर असा 4 दिवसांचा कार्यक्रम आहे, तो सगळ्या ग्रामस्थ वतीनं तो आपण कार्यक्रम
करूया आणि एकमेकाला आपण हातात हात घालून आपलं ग्रामपंचायत काम करूया याबद्दल मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मानून आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक मिनिट म्हणा जे पुरस्कार देत ना त्यांचा ग्रुप फोटो घेऊया.